मुलांसाठी पौष्टिक आणि टेस्टी नाश्ता हवा असेल तर हे हिरव्या मुगाचे आप्पे नक्की ट्राय करा। सकाळचा नाश्ता असो, मुलांचा टिफिन असो किंवा संध्याकाळचा स्नॅक्स असो, त्यासाठी ही परफेक्ट रेसिपी आहे। त्यासाठी असे मोड आलेले हिरवे मूग घ्यायचे। हे हिरवे मूग मोड आल्यामुळे अधिक पौष्टिक आणि पचायला हलके होतात। आता एका बाउलमध्ये मोड आलेले 2 कप मूग घेऊया। त्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या, 2 हिरवी मिरची आणि 1 इंच अद्रकचे तुकडे, त्याच्याबरोबरच 1/4 कप बारीक रवा सुद्धा घेतला। आता गरजेनुसार पाणी घालून मिक्सरच्या भांड्यात घालून चांगली अशी पेस्ट करून घेतली। ही पेस्ट एका बाउलमध्ये घातली। त्यामध्येच अर्धा कप दही, अर्धा कप किसलेलं गाजर, अर्धा कप बारीक चिरलेला कांदा, 1/4 कप किसलेलं गाजर, अर्धा कप चिरलेली बारीक कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घातलं। आता हे मिश्रण चांगलं चमच्याने हलवून घ्यायचं। तर यामध्ये मी थोडाही बेकिंग सोडा घातलेला नाही। आता पहा, आप्पे घालण्यासाठी आपले हे मिश्रण तयार आहे। आता आप्पे पात्र छान गरम केलं, त्यामध्ये थोडं थोडं तेल घातलं आणि चमच्याने सगळ्या हे मिश्रण घालून घेतलं आणि हे आप्पे शिजण्यासाठी 5 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं। आता बघा 5 मिनिटं झालेले आहेत आणि झाकण काढून पाहायचं, खालच्या बाजूने आप्पे चांगले शिजलेले आहेत। आता हे आप्पे आपण पलटी करून घेऊ। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची, म्हणजे आप्पे चांगले शिजले जातात। आता हे सगळे आप्पे असे पलटी करून घ्यायचे। दुसऱ्या बाजूने सुद्धा छान शिजवून घ्यायचे। आलटी पलटी करत हे आप्पे मी दोन्ही बाजूनी चांगले शिजवून घेतलेले आहेत। पहा, झटपट असा प्रोटीनयुक्त मोड आलेले हिरव्या मुगाचे आप्पे इथं तयार आहेत। खायला खूपच टेस्टी लागतात। तुम्ही सुद्धा अशी पौष्टिक रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली तर लाईक करा। धन्यवाद।